हाईड अँड सीक. मग त्या हाईड म्हणजे लपणे आणि सीक म्हणजे शोधणे. वीक म्हणजे आठवडा, सीक म्हणजे शोधणे. पीक. पेपर चालू असताना बघा एखादा हुशार विद्यार्थी लिहित असतोय आणि बाकीचे असे बघतात त्याच्याकडं, आहे की नाही? काय लिहिलंय त्यानं? डोकावून पाहायचं. कसलं पाहायचं? चोरून पाहणे, डोकावणे, डोकावून पाहणे, त्याला पीक असं म्हटलं जातं. WEEK वीक म्हणजे आठवडा. SEEK सीक म्हणजे शोधणे. PEEK पीक म्हणजे डोकावणे, चोरून पाहणे. ठीक आहे. SEED सीड. सीड म्हणजे बी असतं, बी. सीड्स म्हणजे बिया. ठीक आहे. वीप. वीप म्हणजे अश्रू ढाळणे, रडणे. क्रायला समानार्थी शब्द समजायला. स्वीप. 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 स्वीप म्हणजे झाडून काढणे. झोड आपण लोटतो की नाही, घर झाडू मारतो, त्याला स्वीप म्हणायचंय. झाडणे, झाडू मारणे. सीचा आवाज क, आरचा आवाज र, क र जोडलं की क्र तयार होत आहे. क्र ई प. क्रीप. क्रीपचा अर्थ असते सरपटणे. काय आहे? हा, सरपटणे. सरपटणे किंवा रांगणे या अर्थाने सुद्धा क्रीप वापरलं जाते. ठीक आहे. तर आजच्या पुरते एवढे शब्द पुरेसे आहेत. हे शब्द तुम्ही वाचायचे, पाठ करायचे, तर सारखा सारखा अर्थ सांगायचा, विचारायचा. वीक म्हणजे आठवडा, सीक म्हणजे शोधणे, पीक म्हणजे डोकावणे, सीड म्हणजे बी. वीड शब्द घेणार होतो मी, पण ते नकोय आपल्याला. वीप म्हणजे रडणे, स्वीप म्हणजे झाडणे, क्रीप म्हणजे सरपटणे, रांगणे. ठीक आहे. तर या शब्दांचा अर्थ तुम्ही आज पाठ करायचा. जी वाक्य मगाशी दिली होती ती सारखी सारखी वाचायची आणि त्याचा अर्थ सांगायचा. आणि तिथे तुम्हाला एक काम सांगतोय बघा, मी मगाशी वेगवेगळे शब्द वापरले, पण तुम्हाला एक शब्द देतोय मी, तो शब्द सगळीकडे वापरायचा आपल्याला. आय एम पासून ते अगदी दे आर पर्यंत किंवा बॉईज आर पर्यंत वापरायचं. सॅड काय शब्द आहे तो? आय एम सॅड, यू आर सॅड, ही सॅड, शी सॅड. आणि त्याच्या पुढे प्रश्नामध्ये पण तो शब्द वापरायचा आहे. एम आय सॅड, एम आय सॅड, आर यू सॅड, आर बॉईज सॅड, अशी पूर्ण वाक्य तयार करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. जेवढे वाक्य मी मगाशी घेतलेले आहेत त्या ठिकाणी हा एक शब्द सगळ्यांच्या शेवटी वापरायचा आणि वाक्य बनवायची. हा तुमचा आजचा होमवर्क आहे. समजलंय? ठीक आहे. इथे आपण थांबूया. बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.
आदित्यने वाचून दाखवलं बघा. पहिलीतून दुसरीत गेलाय. व्हेरी गुड.